गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी. फंडामेंटल्स ऑफ ऑन्टरप्रिनरशिप या विषयामध्ये जिल्हा उद्योग केंद्र किंवा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर्स या विषयाची माहिती आपण करून घेणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि त्याची कार्य बघितलेली आहेत. राज्यस्तरावर जसं MIDC काम करतं त्याच पद्धतीनं जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्रांची स्थापना केली जाते. जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा, उद्योग वाढावेत, उद्योजकांना संधी मिळाव्यात, नवीन नवीन उद्योजक तयार व्हावेत या दृष्टीनं जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना केली जाते. सुरुवातीच्या काळामध्ये केंद्र सरकारनं 1978मध्ये ही योजना सुरू केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग विकासासाठी एक केंद्र असावं या दृष्टीनं ही योजना होती. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका उद्योग केंद्राची स्थापना केली गेली. त्यानंतर 1992 पासून ही जी केंद्रं आहेत सगळी ती राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आली. यासाठी राज्य सरकारमार्फत विशिष्ट आराखडा तयार केला जातो. प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्राला एक विशिष्ट निधी दिला जातो आणि या निधीच्या माध्यमातून ही उद्योग केंद्र उद्योजकांसाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. ही केंद्र प्रामुख्याने राज्य सरकारचा एक भाग म्हणून इथे कार्यरत असतात. प्रत्येक उद्योग केंद्रावर एक महाव्यवस्थापकाची नियुक्ती केली जाते, ज्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाकरिता वेगळे प्रयत्न इथं केले जातात. या कार्यामध्ये उद्योगांचं आर्थिक सर्वेक्षण करणं, उद्योगांना पायाभूत सेवा पुरवणं, पतपुरवठा करणं किंवा पतपुरवठ्याकरता प्रयत्न करणं, कच्चा माल पुरवणं, विपणन संधी उपलब्ध करून देणं, उद्योजकता विकास कार्यक्रम आखणं, ग्रामीण उद्योजकांना, नवउद्योजकांना किंवा होतकरू उद्योजकांना प्रशिक्षण देणं अशी कार्ये केली जातात आणि या प्रत्येक कामासाठी एक एक विभाग कार्यरत असतो. महाव्यवस्थापक या सगळ्या विभागांचा प्रमुख असतो आणि प्रत्येक विभागाकरिता एक एक ऑफिसर इथं नियुक्त केलेला असतो. ही जे जिल्हा उद्योग केंद्र आहे हे औद्योगिकरणाचं मुख्य केंद्र म्हणून इथं ओळखलं जातं. जिल्ह्यामध्ये उद्योगाचा विकास कसा व्हावा, उद्योग कसे विकसित व्हावेत, नवीन उद्योजक कसे निर्माण होतील याकरिता सर्वेक्षण करणं, पाहणी करणं, उद्योजकांना वेगवेगळ्या संधी देणं ही सगळी कामं या केंद्रामार्फत केली जातात. उदाहरणार्थ तुम्हाला आता भविष्यामध्ये उद्योजक व्हायचं असेल तर सगळी माहिती तुम्हाला या उद्योग केंद्रातून मिळू शकते. तर हे उद्योग केंद्र जे आहे ते अनेक घटकांशी साधर्म्य असलेलं किंवा अनेक घटकांशी साम्य असलेलं केंद्र असतं. जसं MIDC उद्योजकांसाठी काम करते त्याच पद्धतीने जिल्हा उद्योग केंद्र देखील काम करत असते. फक्त MIDC काय करते, MIDC विशिष्ट जागा अधिकृत करते आणि त्या जागेच्या माध्यमातून उद्योजकांना उद्योग स्थापण्याकरता प्रयत्न करते, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करते. परंतु हे जे जिल्हा उद्योग केंद्र आहे ते प्रामुख्यानं त्या जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं. या केंद्रामार्फत जागेचं अधिग्रहण वगैरे केलं जात नाही, परंतु उद्योजकांना वेगळ्या सोयी पुरवल्या जातात. म्हणजे उद्योजकांची पाहणी करणं, डेटा कलेक्शन करणं, उद्योजकांसाठी मेळावे भरवणं, उद्योजकांना वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण देणं, पतपुरवठा करायचा असेल तर बँकांचा आणि उद्योजकांचा संयोग घडवून आणणं, उद्योगांसाठी प्रकल्प अहवाल तयार करणं, ही जी कामं आहेत, सबसिडरी स्वरूपाची जी कामं आहेत ती सगळी या उद्योग केंद्रामार्फत केली जातात. जिल्ह्यातील उद्योगांची माहिती देखील या केंद्रामार्फत घेतली जाते. वेगवेगळे रोजगार मेळावे इथं भरवले जातात आणि उद्योजकांना प्रोत्साहित केलं जातं. उद्योजक मग ते सध्याचे उद्योजक असतील, भावी उद्योजक असतील किंवा उद्योजकांचे वेगळे प्रश्न असतील तर ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. बऱ्याच वेळा उद्योग जर एखादं सुरू करायचं असेल तर तांत्रिक अहवाल आपल्याला आवश्यक असतो, अहवाल इथं तयार करणं आवश्यक असतं. तर अशा स्वरूपाचे अहवाल आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून इथं तयार करून मिळू शकतात. त्यासाठी मार्गदर्शन केलं जातं.
आर्थिक मदत देखील या केंद्रामार्फत केली जाते. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जरी मदत केली जात नसली तरी बँकांशी समन्वय साधून या केंद्रांमार्फत इथं आर्थिक मदत केली जाते. थोडक्यात ही जी केंद्र आहेत ते जिल्ह्यातील उद्योजकांना प्रेरणा देणारं केंद्र असतं. जरी ते सुरुवातीच्या काळामध्ये केंद्र सरकारमार्फत चालवलं जात असलं तरी देखील आता ते त्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवलेली आहे. राज्य सरकारमार्फत या उद्योग केंद्रांना राज्याच्या उद्योग विभागामार्फत अर्थसहाय्य केलं जातं आणि या अर्थसहाय्याच्या माध्यमातून हे केंद्र इथं चालवलं जातं. आता कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये कलेक्टर ऑफिसच्या शेजारी इथं जिल्हा उद्योग केंद्राची शाखा आहे. या शाखेमध्ये तुम्ही जर भेट दिली तर तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये कुठली कामं इथं केली जातात. ज्यावेळी आपल्याला उद्योजक बनायचं असतं किंवा उद्योजकतेची प्रेरणा घ्यायची असते त्यावेळी अशा केंद्रामध्ये जाऊन माहिती संकलित करावी लागते, ती माहिती घ्यावी लागते. ही उद्योगासंबंधीची माहिती देणारे अनेक वेगवेगळे विभाग इथं कार्यरत असतात. त्या कार्यालयामार्फत उद्योग कसा निर्माण करावा, उद्योग कसा सुरू करावा, त्याकरता अर्थसहाय्य कसं मिळेल, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करावा, बँकांची कर्ज कशी मिळतील, वेगवेगळ्या स्कीम्स कुठल्या आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल, आत्ताच गेल्या 2 वर्षामध्ये सुरू केलेली केंद्र सरकारमार्फत मुद्रा योजना, याची माहिती देखील आपल्याला या उद्योग केंद्रामार्फत मिळू शकते. थोडक्यात उद्योगाच्या पायाभरणीसाठी जिल्ह्यातील समन्वय केंद्र अशा स्वरूपाची या केंद्रांची भूमिका असते आणि यातून जिल्ह्यातील उद्योग हे मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असतात. आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र आहे आणि त्यामध्ये देखील काही विशिष्ट केंद्रांमध्ये अधिक माहिती किंवा अधिक माहिती इथं मिळू शकते. तर या सगळ्याचा फायदा नवीन उद्योजक घेऊ शकतात. इतर उद्योजक देखील किंवा प्रस्थापित जे आहेत ते प्रस्थापित उद्योजक देखील या सगळ्या गोष्टीचा उद्योग केंद्रांचा फायदा घेऊ शकतात. आता याची जी कार्य आहेत ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये, व्हिडिओ लेक्चर्समध्ये घेऊया. कोणकोणती कार्य केली जातात, कोणकोणत्या योजना असतात आणि या योजनांचा कसा वापर केला जातो हे सगळं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घेता येईल. थँक्यू.